तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमधला फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणते. तर मोशनविषयी आपल्याला बेसिक आयडिया ऑलरेडी आहे. मोशनमध्ये जेव्हा एखादी गोष्ट गतीमध्ये असते, गतीमध्ये केव्हा असते, जेव्हा त्याची पोझिशन चेंज होते. मग फर्स्ट लॉ काय म्हणते आपण त्याला फोकस करू. बघा एक्झाम्पलसोबत समजा फुटबॉल आहे, आता ग्राउंडवर पडला आहे. तुम्ही जर त्याला टच करणार नाही, हात लावणार नाही, काही मारणार नाही, तर शेवटपर्यंत तसाच पडणार आहे. म्हणजे जेव्हापर्यंत तुम्ही ह्या बॉलला तुम्ही काहीही करणार नाही तेव्हापर्यंत बॉल या ठिकाणी असाच पडणार आहे. पण ज्या वेळेस तुम्ही या बॉलला कोणता पाय मारला तर काय झालं, हा बॉल समोर जायला लागला. आणि जर या बॉलला कोणी थांबवायला नसेल तर हा बॉल चालतच जाईन चालतच जाईन. बस हाच आहे आपला पहिला लॉ. काय म्हणते पहिला लॉ, जर एखादी गोष्ट एका ठिकाणी थांबलेली आहे ते तशीच राहणार केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत त्याला कोणी मारणार नाही, जेव्हापर्यंत त्याला कोणी मारणार नाही. आणि ज्यावेळेस बॉलला आपण मारलं तर बॉलमध्ये काय आलं, आता मोशन आलं. तेव्हापर्यंत मोशनमध्ये राहणार जेव्हापर्यंत त्याला कोणी थांबवणार नाही. तर हा आहे आपला पहिला लॉ. त्याचे आपण एक्झाम्पल बघू. उदाहरणार्थ समजा आता हा माणूस आहे, या माणसाने बैलासोबत काहीतरी काळ्या केल्या, त्याला त्रास दिला. बैल काय करा, माणसाच्या मागे लागल. बैल माणसाच्या मागे लागला, त्याच्यामुळे काय झालं, याला आली भीती, हा लागला पळाले. आता हा सध्या कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. पहिले चांगला होता जागेवर, जेव्हापर्यंत मागून बैल आला नाही तेव्हापर्यंत पळालाच नाही. आता बैल लागला मागं तर पळत जाईन. जेव्हापर्यंत भीत थांबवणार नाही तेव्हापर्यंत तो थांबतच नाही, कारण बैल मागच्या मागं. तर हा आपला बस पहिला लॉ. अजून एक उदाहरण पाहू शकता तुम्ही. तुम्ही जर हातात बॉल पकडून ठेवला आणि पकडूनच ठेवला, काहीच नाही करू राहिले, काही होणार आहे का बॉलचं, काहीच होणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही बॉलला फेकला त्यावेळेस तो काय होईल, या हवेतून ट्रॅव्हल करतो. तर जेव्हापर्यंत कोणी पकडणार नाही तेव्हापर्यंत काय तसाच घुमत राहील. आता कोणी म्हणून सर नाही आम्ही तर कॅच पकडली तर बॉल थांबते, नाही पकडले तरी थोड्या वेळानं पडून थांबते. तर त्याच्यावर आपण हळूहळू समोर येऊ. तर पहिला नियम काय म्हणते, जेव्हापर्यंत तुम्ही बॉलला मारत नाही किंवा तुमच्या मागं बैल लागत नाही किंवा तुम्ही बॉलला फेकत नाही तेव्हापर्यंत त्या बैलची त्या माणसाची, त्या बॉलची, त्या फुटबॉलची जागा बदलत नाही. आपला पहिला लॉ काय म्हणते, तीच गोष्ट आपण आता इंग्लिशमध्ये लिहू. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे थांबला, केव्हापर्यंत थांबला रे, जेव्हापर्यंत त्याला कोणी त्रास देणार नाही. ऑर इन अ मोशन किंवा मोशनमध्ये राहील जेव्हापर्यंत त्याला कोणी पकडणार नाही, अडवणार नाही. अन ऑब्जेक्ट इज इन अ स्टेट ऑफ मोशन ऑर अ रेस्ट ऑर इन अ मोशन अनलेस, जेव्हापर्यंत त्याला बाहेरून कोणी लात मारणार नाही. म्हणजे बाहेरून म्हणजे एक्सटर्नल, अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्टेड अपॉन इट. बघा ऐकायला असं वाटतं का लय मोठं सायंटिफिक लँग्वेज बोललो आपण, पण नाही, एकदम सोपं आहे. तर एखादी वस्तू जर शांत असेल तर शांतच राहील पडलेली, किंवा जर धावत असेल तर धावतच राहील केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत त्याला बाहेरून कोणी येऊन त्याची स्टेट बदलत नाही. स्टेट म्हणजे सध्याची पोझिशन. जर तो धावत असेल धावतच राहील. मग जेव्हा कोणी फुटबॉलला समोर पाय लावाल, बॉलला थांबवणार तेव्हा बॉल थांबवल. इथं पण तसंच आहे, जेव्हापर्यंत तुम्ही त्या बॉलला लात मारत नाही तेव्हापर्यंत तो बॉल समोर जात नाही. तर हा फोर्स काय आहे, बाहेरचा आहे. आणि त्याला स्पेशली एक वर्ड दिला आहे आपण, अनबॅलन्स फोर्स. आता अनबॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं हे आपण न्यूटनच्या थर्ड लॉच्या वेळेस समजून घेऊ की एक्झॅक्टली अनबॅलन्स फोर्स असणार काय. ठीक आहे. तर फर्स्ट लॉ काय म्हणते आपल्याला की एखादी गोष्ट जर समजा रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहील. रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये. कधीपर्यंत, जेव्हापर्यंत एक बाहेरचा अनबॅलन्स फोर्स नाही त्याच्यावर. कुठला फोर्स, बाहेरचा अनबॅलन्स फोर्स. मग आता हे तर एकदम साधं उदाहरण आहे. समजा एखादी आपल्याकडे आळशी माणूस आहे, ठीक आहे, किंवा आळशी जनावर आहे. तो जर एका जागेवर पडला राहिला, जेव्हापर्यंत तुम्ही तिला उचलून उभं करत नाही, कामाला लावत नाही, तो काय पडलाच राहते एका जागेवर, हलतच नाही. तर तो काय करते, मना करते चेंज व्हायला, रिफ्यूज करते त्या गोष्टीला. म्हणजे जर मी रेस्ट करताय तर मला पडूनच राहू द्या, उठवू नका. जर एखादी गोष्ट धावत असेल, चालत असेल, चालतच राहू द्या, मला थांबू नका. त्या गोष्टीला आपण म्हणतो इनर्शिया. त्याला काय म्हणतो आपण, इनर्शिया. आता इनर्शिया म्हणजे काय, जी आपली स्टेट आहे ती. तर मोशनची पण इनर्शिया राहू शकते, रेस्टमधली पण इनर्शिया राहू शकते. तर इनर्शिया म्हणजे काय, अपोज टू चेंज. असं आपण इनडायरेक्टली म्हणू शकतो. इनर्शिया म्हणजे काय झालं, इनडायरेक्टली अपोज टू
चेंज, तर आपण चेंजला काय करतोय, अपोज करतो, त्याला म्हणतो आपण इनर्शिया. ठीक आहे, चेंजला काय करतो आपण, अपोज करतो, इनर्शिया. जेव्हा तुम्ही झोपले असता गादीवर उठायला तयार राहत नाही, तर मागून चप्पल पडते अंगावर, नाही तर कोणी पाणी फेकते. तर तुमची न उठायची आदत म्हणजे काय झालं, इनर्शिया. तर मला उठायचंच नाही, चेंज नाही करायचं मध्ये माझी पोझिशन. ठीक आहे, पण त्याला उठवायची गोष्ट कोण करते, एक एक्सटर्नल फोर्स, अनबॅलन्स फोर्स. जसं चप्पल झाली, पाणी झालं, किंवा जो तुम्ही ताकद लावता बॉलला फेकायला किंवा फुटबॉलला लात मारता, ते झालं आपला फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर जर तुम्हाला कुठंही कोणती गोष्ट दिसत असेल जी एक तर एका जागेवर उभी आहे, थांबलेली असेल, तर ती पण कोणता लॉ फॉलो करते, पहिला लॉ. काय म्हणते पहिला लॉ, जेव्हापर्यंत तुम्ही त्याला त्रास देणार नाही ती वस्तू आयुष्यभर तशीच राहील. ठीक आहे, किंवा जर एखादी गोष्ट धावत असेल तर ती धावतच राहणार जेव्हापर्यंत तुम्ही त्याला थांबवत नाही. ठीक आहे, आता कोणी म्हणून सर आम्ही थकून जातो, बसून जातो खाली, ह्या सगळ्या गोष्टी तर सेकंड चॅप्टरमध्ये एनर्जीमध्ये. पण साधी गोष्ट काय आपल्यासाठी, एक लॉजिक साधी गोष्ट, की अनबॅलन्स फोर्स येईपर्यंत रेस्टमधली गोष्ट मोशनमध्ये येत नाही, मोशनमधली गोष्ट रेस्टमध्ये येत नाही. तर फर्स्ट लॉला आपण समराईज करू. काय म्हणते फर्स्ट लॉ, की जर ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहील जेव्हापर्यंत त्याच्यावर बाहेरून कोणी फोर्स लावत नाही. फोर्स लागला तो कशामध्ये आला, मोशनमध्ये. तर आता हीच गोष्ट मोशनमधली गोष्ट कशामध्ये राहणार, मोशनमध्येच राहील केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत त्याला कोणी बाहेरचा फोर्स थांबवणार नाही. हा झाला आपला फर्स्ट लॉ, न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय म्हणते, फर्स्ट लॉ ऑफ मोशन कशाविषयी आहे, मग फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे अनबॅलन्स्ड फोर्स विषयी, अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स विषयी, एक्सटर्नल फोर्स विषयी. किंवा आपण त्याला काय म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया पण म्हणतो, लॉ ऑफ इनर्शिया. का बरं लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं आपण याला, कारण की तो बदलायची काहीच तयारी ठेवत नाही, मला बदलायचंच नाही, मी आहे तसाच राहणार आहे. जर मी झोपलो असेल तर झोपलोच राहीन. ठीक आहे, हा झाला आपला लॉ ऑफ इनर्शिया, फर्स्ट लॉ. याला आपण म्हणतो न्यूटन्सचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर तुम्हाला फर्स्ट लॉ समजला असेल तर तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्टला बघून सांगू शकता की जर ती एखादी वस्तू स्टेट रेस्टमध्ये असेल किंवा मोशनमध्ये असेल तर त्याच्यावर कोणतं लॉ अप्लाय होतं, ऑलरेडी फर्स्ट लॉ. ठीक आहे, जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि जर तुम्हाला कंटिन्यूअसचे व्हिडिओ आवडत असेल ऐकायला तर सबस्क्राईब करा. थँक्यू.